वाती प्रेमाने गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. आईला बाबूरावला काही एकटाच बसला निवांत. बाबूराव क्या बात आहे. काय नाही खाव सरपंच. लय निवांत. काय नाही आताच गाय ना चारा पाणी केला. आणि रात्री एक गवळण आहे ना ती म्हणलो मी, तर ती गवळण इतकी आवडली त्या भजनी मंडळांना ना, तर ती गवळण बी म्हणत म्हणत मी आलो इकडं. असं हा गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. बरोबर. काय लय एवढं तोंड केलं. नाही काहीच एकदम फ्रेश आहे. नक्की. ए मग मी तुझ्या संग बोलतो, तू तिकडे पाहतो. आता कसं राहतं बाय, आता तू बोलतोय म्हणजे मला सारखं तो तोंडाकडे पाहायचं का. मग आता ऐकायला कान जाऊ का इकडे. भाऊ, मला आहे अरे ना बस रे, हा. तू आहे ना असं आहे ना लय बस जरा फ्रेश मध्ये बस मस्त पैकी. एकदम फ्रेश मध्ये हा, ट्रॅक्टर हा. मागे येईल असं पाय. नाही नाही ट्रॅक्टर कायला मागेल ते काही हे काय लहान पोरचं ट्रॅक्टर काय जत्रामध्ये गेल. आता जर रानातून आलो ट्रॅक्टर लावला हा हा फनाला गेलतो ना. हा हा हा. त्या एवढं पाऊस झाला रात्री तू फानायला गेला. हे बरं रान होतं ना, रोप टाकायचं उन्हाळ्याचं. हा 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 हा. उन्हा कांदा लावायचं आहे का. हा बरं चांगलं. त्याच्यानं लय बुचका उतारलं होतं का बाळ. हा हा क्या ना ते गोल मारून द्यायचं ना. गोळे मारलं होतं पण ते लोळा गोळी ना, हा हा गोळून लोळा आहे ना बरं. जातच नाही हो. हा. लय फुटत जर सारखं. बरं काही ठळक बातमी आणखी. कायच नाही. काय चाललंय गावात, काय चाललं काय चालू आहे. तू सरपंच आहे म्हणलं तो काय हो. अरे गावात किती लोक काड्या घालतात आणि किती जणांच्या काड्या उपसून फेकावं लागत विचारूच नको. तो पुढा पण खरं आहे ना माझी हाऊस झाली बाबा. आहे ना. बरं आता ते पद आहे ना ते सोडता बी येत नाही. नाही ना आज थोडं मी तर कधी कधी असं वैताग घेतो ना का बरं कोणी काही बी समस्या घेऊन येतं रे. सरपंच नमस्कार. नमस्कार सागर. का हो? काय बरं, सागर बरं. काय हा? काय नाही बरे चालू ना. बस बस बस. लय निवांत बसले तुम्ही. आमचं चालूच राहते बरं आता. शिरोळ बाता का रे आपल्या. हा हा का? आमचं काय तुला माहिती पहिल्या बसून. आयला पण बाबूराव एकदम उत्साही मुलगा आहे रा. याच्या चेहऱ्याकडे पाहिलं का सागरा पोरा सारखं पोरे नाही. एकदम बेस्ट. हा हम्म. मग असा उत्साह आहे ना ऐका काय. ना तुमच्या दोन एक काम होतं माझं. अरे बोल ना. अरे काय तुझं काम काम नाही करायचं. करशाल का नाही? अरे करायसारखं असलं तर जरूर बरं का बाबूराव. या सागर सारखा उत्साही पोरगा आहे ना आपल्या गावामध्ये मला तर सगळ्यात जास्त उत्साही मुलगा हाच दिसतो. अच्छा. तिथं बरेचसे पोरं आहे ना या बाय कोणाच्या तोंडाकडे पाहिलं का त्यांच्या तोंडामध्ये गुटखा दिसल, काहींच्या खिशामध्ये ते होय. गाय छापची ऐक ना. पुडी. खर्च केले सकाळी जर गावात आला ना देवदर्शन करायला, हा हा तू जेवढे पारावर बसेल असतील ना तेवढ्या चहा पाजून निघून जातोय. आणि अरे. ते सांगा ना मी कोणाची इकडे काही कार्यक्रम असला का वाढायला एक नंबर राहतो मी. हा वाढायच कामले करतो. वाढायला एक नंबर राहतो मी. हा. मी पाहतो. सगळ्या शेवट जेवणार मी. वाढायला राहतो घरी जेवायला जातो. मग एवढी पद्धत हा म्हणजे वाढ संपलं तर ना. संपलं तर मी घरी जेवायला जातो. नाही चांगले बाबा आबा. मी काय असं म्हणत नाही अहो तुमच्या इकडे वाढलं मला जेवायला द्या. बरं जाणे सागरे मी काय ऐक हा, हा. बोला. सागऱ्या हा. तू वागणूक चांगली वाटत सगळ्या गावाला याला त्याला. अरे पण तू पण- सागऱ्या का म्हणून म्हणतो? एवढी चांगली वागणूक आहे अरे पण त्याची. तो लहान आहे माझ्यापेक्षा. तर सागर म्हणणार आहो. बरं सागर हा, हा. बोला. अरे काही एखादं पाहून घ्यायचं लग्न बिग्न करून घ्यायचं. हा. कवर येणं असं गाणं सागर अरे माझ्या बी मनात तेच आहे ना. जवळजवळ 1 वर्षापासून तेच विचार आले ते फक्त यांनी बोलून दाखवले. ऐक ना. अरे आता तू कवर पंक्तीत वाढीत बसला काय उपयोग आहे तुम्हाला सांग नाही, बरं. नाही, ते बरोबर मी एक काम करा ना. काय पहा ना तुम्ही एखादी कबरी भांडी असेल तुमच्याकडे. तू आला तुम्हीच तर पाहा ना पाहिलं मग. का? पाहिलं का आता? मग काय म्हणलं तू माहिती एखादी कबरी भांडी का म्हणा काय कबरी भांडी? काय का म्हणा पा. अरे बाबूराव हसू नको. कबरी बांडीला सुद्धा इतकं डिमांड आलेले आहे. सागरला माहिती असेल आता. म्हणजे कशी राहते कबरी भांडी. अरे तो ग्रामीण शब्द आहे कबरी बांडी म्हणजे. म्हणजे नाक तोंड नाही का. काय सांगाव सरपंच आहे बाबूरावला. अरे कबरी बांडी म्हणजे देखणीच पाहिलं असं काही नाही. काही काळी शिकावं आहे नेक- ना, पा बापन पा. काळी गोरी नेकटी. अपंग चालेल का अपंग तो आले पायातले पाय नाही बघतील असं. ए बाबूराव ए अरे एवढा देख ना पोरगा तू खुशाल म्हणतो अपंग चालेल का. पण त्याच्या तोंडाने म्हणून राहिला तो. अरे चटणी बिकणी काय बाबूराव ओ सरपंच सांगाव मी काय करू आता त्याला याला? आहे ना बाबा विनोद कर माझ्याकडे बोल. बरं, जाऊ. विनोद करायची सवय आहे त्याला. पहिले मी काय म्हणतो कबरी भांडी का व्हायना कोणती का व्हायना पा. तुम्हाला 50 तुम्हाला 50 मी देतो स्वतः पाठ. 50 रुपये. 50 हजार. हा 50 माझं म्हणणं 50 हजार. मला तर असं ऐकायला आले ते गावात कोणती गंगूबाई आहे. गंगूबाई चिडे पाहुणे येले. हा, हा, हा. भावाची पोर का काहीतरी आहे कोण ना आता आपल्याला माहित नाही मी कधी जात नाही. पण त्या दिवशी मी सहज धारवून चालू ना पायर पहिली पोर एक नंबर स्मार्ट आहे. आणि तेवढं जुगाड लावून तुम्हाला 50 यांना 50 देतो. एवढं जुगाड करा तुम्ही माझं फक्त.
नाही काय सागर परिस्थितीच तशी जाईल रे. आता आहे ना मला तो 2चे 4 हात करायची सवय. माझ्याकडनं आहे ना दरवर्षी 2-4 संबंध जुळवायचे, पण ह्या 2 वर्षामध्ये एक सुद्धा संबंध जुळाना, कारण आहे ना मुलीच भेटून नाही राहिल्या. मग तुम्हाला 50,000 काचे द्यायचे आता, करा ना तेवढं माझ्यासाठी. नाही तू जरी आम्हाला 50-50 कबूल केले ना, तुझ्याकडून घ्यायचे आणि सगळेचे सगळे ते पैसे आहे ना मुलीच्या, तुझे काय म्हणतो ना नातलग किंवा ती कोणाकडे पाहुणी आलेली आहे तिला ते द्यावं लागेल बरं का भाऊ. हा. आम्ही अजिबात नको ते पैसे आम्हाला, त्याच्यासारखं पाप नाही. हा मग काय करा ना जुगाड तुम्ही. तुम्हाला 50-50 देतो म्हणलं, ₹1,00,000 देतो म्हणलं ना दोघांना. आणि तू मला म्हणूच नको, मी मला मुलगी शोधा तिच्यासाठी मी ₹1,00,000 तुम्हाला देतो म्हणा, म्हणजे आम्ही तुझ्याकडून घेऊन ते तिला तिच्या आई वडिलांना देऊ. हा हा असं काही करा. बरोबर आहे ना बाबा? हा, जुगाड ए, करा त्याला बाबा. आपलं काय तरी समज आहे. आपल्याला काय 50,000 बावळाट्या आहे का? अरे याला काय वागत तुम्ही पण. ए मी काय म्हणतो, हा तू सरपंच आहे, तुला माहिती आहे ना, हा माहिती आहे ना. मग तुला कमिशन खायची सवय नाही का? अरे बाबा म्हणून तर नकोय. अरे काय कमिशन खातो लोक आहे ना. नाही मग आपल्याला लागतील भाऊ, आपण नाही सोडणार. बरं ह्या बा सागर तुझं नक्की आहे काय असं? 100% तुम्ही ना हा. लगेच जाऊ चला आपण तिथं लगेच जाऊ. काय चला, करतो लगेच बाबा जाऊ. मग? ओळख आहे तुमची त्या गंगोबाईची? बरं 2 मिनिटं तुम्ही थांबा रे. आमच्या बस, दोघांची बस, आम्हाला अख्ख्या गावातल्या कोण कुठं आले एवढा उतळेल पाणी नको दाखव, बस ना थोडासा. लय लगेच उतोळा जाऊ ना आपण हे, पोरगी लय उतोळा झाला रे तू. मग आता अरे विषय काढला तुझा आपण लगेच म्हणतो पहा. अरे बाबा हे तरुण रक्त आहे आणि हा, शिवाय त्याचं बरोबर. आता मला सांग 27-28 वय असेल ना. अरे किती वय आहे? तब्येत पण कशी झाली आणि मग मग बाबा. अरे त्याच्यामुळे तो काय कबरी बांडीला तयार आहे. हा ना. हा? आणि आता जी मुलगी पाहिली ती तर तू पाहिले का, देखणी आहे का? एक स्मार्ट पोरगी एकदम. अरे बरं आता आम्ही ना आपण जाऊ पाहू. ऐक. स्मार्ट मुलगी त्याच्यामुळे तो ₹1,00,000 त्यांनी एका मिनिटात येसायला. हा. कदाचित तेवढं आपण जुगाड करा बाबा- फक्त. बाबूराव लवकर. 2 मागितले ना 2 तर 2 देईल आपल्याला तो. पण बरं, मी काय ऐक ना बास खायचेच का पैसे? बास ऐक ना खायचे का पैसे? मग. बरं मी काय बरं, सागर काय काळजी नको करू. लगेच जाऊ आपण. तुझी काय इच्छा आहे प्रत्यक्ष जायचं लगेच का? जाऊ हा, लगेच जाऊ, जाऊ पण त्याला ते भेटू आपण काय लगेच. करू चला. गंगेके जाऊ. हा. गंगेके बस सुद्धा सगळा गप्पा गोष्टी मारू. हम्म. ते झालं का मग हळूच विषय काढतो. मी पण राहीन ना. इथं काय आजकाल मुली भेटतील आणि त्यातल्या त्यात तू म्हणतो देखणी मुलीला तर पटकन उचली त्या लोक, म्हणजे पटकन जमून जातं. आपणच घ्यायचं उचलून टाकते. उशीर नको व्हायला. चल चला मग चल. चला चला, चला चला. चला. अरे चप्पल घालतो मला. चल चल चल. चप्पल घाला, चप्पल घाला. चप्पल घाल नाही तर घाल. का फोन करू घरी? ए, फोन नको रे. तिकडे 2 मिनिटं ऐका ना. तिकडे- अपघात जायचं. ऐका ना, अपघात जाऊ. तिकडे सांगायचं पोरगा चांगला पुण्याला कामाला आहे हा. असं सांगा. अरे बाबा तू ₹1,00,000 देऊ राहिलो. ए, तू अशी आम्हाला लाल काय लाल करू सांगायची ना. या बाय हा. करांगाचा डबा घेऊ. तुला वस्तू तुला आहे ना दिली का? वर नेऊन खाली आपतो आम्ही, म्हणजे तुझं इतकं तुम्हाला कौतुक ना करू का नाही? लग्न जमलं ना नाही, तुम्हाला वर नेऊ आपली तो काय तुला आता मला सांग हे फक्त. काम करा. तुम्हाला लग्नाला कपडे मी घेईन. चला बरं पटकन. हा, हा. मला किती कपडे. हा. पण सगळं घे. हे लाखाचं फिक्स आहे ना आपलं. 100%. याच्या अकाउंटला ए, मला कपडे घे बरं का. हा चला. हा? हा. मला कपडे घ्या. हा, घेतो ना. चला ना. 50,000 भेटू राहिले ना. आत्या मी चालली आहे. माझं इथं करमतच नाही. मला मला आईची आठवण येते. अगं आपल्याला पार्लरचा क्लास लावायचा. काय करते तिकडे जाऊन? तुला उलट तुझ्या पार तू शिक्षणाकडे तुझं डोकं चालत नाही. काहीतरी केलं पाहिजे असं वाटत नाही का तुला? एकदा तरी भेटून येते मी. मम्मीला इकडे बोलून घेते मी तुझ्या. तिला फोन करते मी तुझ्या पप्पाला फोन करते. त्याला सांगते का तुझ्या बायकोला पाठवून दे इकडे. लय पोरीचा जीव चाललाय म्हणून. आता क्लास लावायचा. बरं पैसे मीच भरते. त्याला सांगते भरायला. उद्या लग्न करायचं काय सांगणार आपण लोकाला? करणार करतं गा लग्न त्याचं काय. लयच अवघड आहे तुझं. एखाद्या याड्यासारखं करत राहायचं काहीतरी. मग मला एकदा तरी जाऊन येऊ दे. मी नंतर काहीच नाही बोलणार की नाही कारण मला इकडे जाऊ दे, काय तिकडे करू जाऊ नका मार खाशील. चला. दे. एकदा जाऊ दे मला. फक्त माझ्या मम्मीला चल भेटून रे द्या ना. सरपंच. तिला घेऊन बोलवते मी. ठीक आहे उद्या अरे, ठेवते. येडं लय बोललं या गंगोबाईच्या घरी. चला नवरदेव हळूच बर का. सारा चक्कर. ओके. हे हा, बाबा. इथं आहे ना रात्री पाऊस झाला त्याच्यामुळे. आणि हे बाय ते गंगोबाई ते येणच बसेल बाहेर. बाहेर बसले. बाहेर बसेल बा. घरात या. लाईट नाही का काय? ए बरं येणच बरं. ए, आता ते अळून दिवा लावला नाही ना. आय आय आय. बसू का? काय चाललंय होय, गंगोबाई? नमस्कार. नमस्कार. हा, कोण यायला? हा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. ए, 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 असं कुठं हात देऊ राहिली? सागर ते बोलतात ते यार. अरे असं चांगलं नाही. ये इकडे ये. सॉरी सॉरी. जा रे, असं नाही करू. सागर नाव आहे माझं. नाही नाही हातात मग घेऊ बरं. बस खाली बस. बस रे सागर. म्हणजे बरं आम्हाला 2 शहाण्या माणसाला का काला आणलं बोलवलं का? होतं, सांग बरं. तू डायरेक्ट मुलीचा जर राहिला हात सॉरी म्हण. मग? सॉरी म्हण तिला. सॉरी Sorry, सॉरी, हा. सॉरी. इट्स ओके. है की नाही? काय म्हटलंय? इट्स येस ओके. इच्छुक आहे? इच्छुक हा. आहे ते म्हणजे. म्हणजे लग्न करायला नाही तयार. नाही इट्स ओके बोलले ते. सॉरी बोलले ना आता म्हटलं इट्स ओके. ठीक आहे जाऊ द्या. झालं? हा. ए, बस बस करा. ए, असं मराठी. बरं. आले कशासाठी इथं? मी असं आलतो गंगूबाई. तो आला. हा पोरगाचं नाव सागर आहे.
तर ते आम्ही बसलो होतो सरपंच आणि मी मा ट्रॅक्टर. कोणाचं कोण येतो? हा आपला याचा गावातलाच आहे ना. अरे बस ना टेकून बस ना आरामशीर बस ना गावातलाच आहे टेकून. ना. नाही नका. तो बाजीराव नाही का बाजीराव, हम्म, त्याचा पोरगा आहे ना 2 नंबरचा. हम्म. हम्म. आणि आता सध्या पाठीवर येतो. लय पाठीवर पाठ- म्हणजे लय लग्नाच्या फॉर्म लाईन लय- मध्ये येतो असं. लय फॉर्मला येतो आता. हम्म. तर मा मत होतं बा तर तुझी भाषेच आहे ना. हम्म, म्हटलं ती मावाला ऐकल कोणाचं हम्म. मा का पाहिजे तिकडे कुठं पाहते तू. ऐक ना, तू घरात जावे. नाही नाही, बस नाही गँगो आपल्याला समोर समोर विचारायचंय. हा बरं आता मला कळालं की तुझी बाची येईल. मी मला काय माहित- मुलगीच समजित होतो. कोण आहे गंगू? हे रे गंगूची काही आवडली पोर आहे का काय पाय आता. भाची आहे का? भावाची पोरगी ना, हा भावाची पोरगी असं. हा हा. तर काय झालं ए उठ. काय? मत जा. गंगूबाई उठ पटकन. अहो बस गंगूबाई उठ मी आहे. मध्ये जा, उठ उठ. गंगूबाई उठ, जाय. तू चालले बसलीस ती पोरं. पागल कोणीकडची. बरं मी इथं बस. इकडे वा. बस इकडे तो कुठे इथं. चाललंय? तिकडे बसता सरपंच मी आहे रे बच्चे. मी म्हणलं जागा रिकामी गंगूबाई झाली. बस ना तिकडे सरका बाबूराव. काय तिकडे सरका ना. आता हा कुठे बसता बसू द्या ना यार, काय हो, तुम्हाला मी काय आता ते काय आपण काय जेवण माणसं जेवण पोरी आहे का? आता ती पोरगी जेवण हा. होती म्हणून गेली. मान्य आहे. नको बा जेवण हा हा काय काम आहे? बोला आता हिर. पटकन बोला, काय चाललंय एकमेकीला खुना खाणे? अहो गंगूबाई तुमच्या लक्षात नाही येत का? तुम्ही कुकुळ बाळ आहे का? हा नवरदेव आहे, मी मगाशीच बोललो ना. आणि तुमची जी भाची आहे ना तर ना आम्ही दोघं त्याच्यासाठी झालो. आणि हा बाय रायला मुलाबद्दल आहे ना, याला आहे ना 50,000 रुपये महिना आहे. आणि शिवाय शेती आहे 10-12 एकर. पुण्याला पुण्याला बरं का. पुण्याला आहे. म्हणजे ह्या मुलीला तो फुलात ठेवेल नुसता फुलात. हो. आणि मुलगी बी आहे ना तुमची भाची अशी फुलासारखीची. आणि फुलं असं कुमजून गेलं त्याच्या पाकळ्या खाली गळून जातात. अरे अरे या बाय फुलाला कधीच कोमळून देणार नाही बरं का तिला तो. घराच्या बाहेर जायची गरज नाही. तेजस्वीने ठेव बरं का पूल. एकदम टाकाटाक मध्ये टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. ऐका ना, मला पोरीचं लग्नच करायचं नाही 3-4 वर्ष. हो काय होत बाबा पोर- आताच विषय झाला माझा आणि तिचा की 2-4 वर्षांनी लग्न करावं लागल तर तुला काहीतरी करायला लागेल. पोरगी फक्त 12वी होईल, तिला पार्लरचा क्लास लावायचा. मी करतो तो बस. मी तिची करतो तो. आत्या अजून जिवंत आहे, तिची आत्या करेल. अहो पण मी गंगूबाई, करतो. नाही, नाही, नाही. ए, म्हणजे थांब रे. ते कोर्साला पैसे लागल ना. तो मी देतो, मी स्वतः देतो. मी हा मी देतो. असं मग म्हणतो. 4 वर्ष थांब, 4 वर्षांनी देतो आम्ही पोरगी. गंगूबाई. तोपर्यंत आमच्या पोरी तोंड बघायला यायचं नाही तू. गंगूबाई हे बघ पोर काय 4 वर्ष दम नाही काढणार. ऐक एकदा ठेव. आणि तुझी बाची तू म्हणते दम काढी. जर घडलं तर तू काय करशील. त्याला मी साक्षीदार आहे हा? स्वतः. काय सांग त्याला काय अर्थ आहे का? बाय मी म्हणू कधी वागू नको तुला एक सांगतो. नाही. एक ध्यानात ठेव. मी गंगूबाई म्हणणारे लय गेले जगामधून एक ध्यानात ठेव. या बाय आता शेवटी ते बोलून नाही काचेचं बोल. घाबरे मला तरी बोलू दे रे. बोल बोल. थांबा ना. बघा हे काचेचं भांड असते, बोरीचं झाड राहते, त्या बोरीच्या झाडाखाली कुणी जाणार आहे कुणी दगड फेकणार आहे एक ध्यानात ठेव. हा मला माझ्या पोरीचं लग्न करायचं नाही, विषय संपला. काय तू नुसते राशीच करते काय. हं? एकदम चुकीचा कधी मुद्दा तो आहे. आमचं कोण ऐकलंय कुठलं काय नाही. कधी विषय नाही, काही नाही, चालले थोबाड नाही, घेतलं नाही. चालले पोरग घेऊन तो कधी माझी. सरपंच ऐकलं नाही, कधी बाबरावचं ऐकलं नाही. हं? कधी एका डाला मानपान दिला का तो आम्हाला. हा हो कधीच बाबराव दिला. तुम्ही म्हणते ना चांगलं आहे ना. बरं तुमच्या शब्दाला हा, मान मग तुमच्या शब्दाला मान देते, 4 वर्ष थांबायला लावा त्याला. थांबा 4 वर्ष. दम नाही निघणार तुम्ही. नाही निघणार मला पोरगी द्यायची. याला मान म्हणतात. आता अपमान आहे. मान दिला का लग्न करायला तर तू त्यालाच देईन पोरगी, पण 4 वर्ष थांबावं लागेल. फोन बी करायचा नाही, भेटायला बी यायचं नाही. 4 वर्षांनी मला काय झालं तर अहो 4 दिवसाचा भरोसा नाही इथं. हा? आणि तुम्ही म्हणता कुशाल भेटणार नाही, पोरगी द्यायचीच नाही मला. अहो खुशाल तुझं काय काम बाई बाहेर? बस बस बस. अहो येऊ द्या ना. बस ओ बसू द्या ना. इथं अहो बसू द्या ना. बस बस बसू द्या. बस अगं, इथं पण बस. माणसं आहे, म्हणजे बाहेर नाही नाही, काम अगं बस काय बस तुझं? बस. अगं तू बस ना महत्वाची. बस ना, मी इथं बसतो तू इथं बस. ये बस बस बस. मामी का तू? अगं कशाला बाहेर येशील विनाकारण? आत्या या बाय आत्या. आत्याला या बाय आत्याला ठीक आहे. आत्याच्या ठिकाणी ठीक आहे. आणि आत्याच्या दडपणा खाली आहे ना कोणत्याच मुलीना वागू नये मी तर म्हणतो. हा बा आता मी आहे ना आत्या संघ बोलण्याऐवजी तुझ्या संघ बोलतो. हा आहे ना माझ्या गावातला मुलगा आहे सागर. नाव याचं सागर. खरोखर सागरासारखा दिल आहे याचा. सागर कसा अथंग असतो. तुम्ही खोलून बघितलं का त्याचं दिल? नाही नाही अगं खोलून नाही. मी गावचा सरपंच आहे. आणि कोणता युवक गावात कसा वागतो हे बघ. काही युवकांना आहे ना गुटख्याचा शोक, दारूचा शोक, मटक्याचा शोक. काही युवकाच्या खिशामध्ये गाय छापची पुडी असे कसलंच व्यसन नाही अनेक. मला. याला या बाय तू खिशेची जडती घे वाटत बघ, नसते. माळकरी. आणि माळकरी रामकृष्ण. दात का बरं किडले? अगं ते लहानपणापासून आहे. जाऊ दे तू बी लई. अहो चॉकलेट खाल्ले हो हा. चॉकलेटने तसं झालं. ए, या बाय काय हे काय चिंगम खात राहते सारखं ना. काय वैशू नाव आहे ना तुझं? हा. हा वैशू. याला आहे ना 50,000 रुपये महिना आहे. पुण्याला कामाला आहे.
अगं 50,000 तो काय ए, होतं तुझं उठ मध्ये वळ, निघ. काय ग, काय ग? हे बघ, तुला थोडक्यात सांग 50,000 रुपये महिना आहे आणि लय मस्त लय मस्त अहो बोलते बोलू बोलू द्या ना. अहो बोलू द्या ना ऐका ना अहो बापरे. ए, पोरीचं मध्ये, मत आहे बरं आता का बाहेर जर आले ना तर गंगू. दांडाच घेईन तुला चांगला शेपरायला. पोरीचं मत आहे बरं का ए कोंबडा गंगूबाई घेऊन चालली बाहेर अरे, मी काय तू- पोरीचं ए, मत आहे अगं गंगू हा. तू येडं बरं का बांधणार गंगू सारखं तिकडं आती काय होतं काय तुला काय? आती मी तुला चांगलं म्हणत होतो इतक्या दिवस पण मला पोरगी द्यायची नाही संपला विषय अगं पण पोरीचं मत झालंय आई नाही तो द्यायचीच किती नाही. पिंजऱ्यात ठेवली ना तर कधीतरी एक दिवस बाहेर हा ती दुसरं कोणासोबत एक उडून जणात जाऊ ठेव. पण मला ते जेव्हा आता चिमणीवाणी जेव्हा बुरकून उडून जाईल ना तेव्हा तुला कळेल बाबूराव, का बाबूराव काय म्हणलं होतं आपल्याला नाही नाही हा. कसं काय स्वतःची पोरगी असं असं बोलू ओ, राहिली? ए, भावाची काय भावाची स्वतःची काय कळतं हा? का तुम्हाला काही काय बोलत हा. सर भावाची काय तिची काय अहो, तुम्ही शांत बसा ते बोल राहिले ना. फरक आहे ना ए, काही लोक फरक आहे ना ती काय लोकांची काय माझ्यासारखी बोलायचं. तुम्ही लहानचं मोठं केलं तिला तुमच्या भावाची पोरगी आहे. माझ्या भावाची म्हणजे तो असं लांब लचक भाऊ ना ते त्याचा बाप आणि माझा बाप एकच होता अहो, आजकाल भावाची आई जमत एकच नाही. हा निघा या इथून बहिणी- बहिणीचं आई जमत एकच नाही. होती ना अहो तुम्ही मोडायचं काम नका ना करू तुम्ही निघा त्या इथून दोघं तिघ जण आता तुम्ही निघा त्या का मी दांडा उचलून नाही तर ए, शोभत का गंगू या बघ, तुला गंगी म्हणाल बरं का मी ए सरपंच निघ इथून त्याला तोंड घेऊन येतं मला पोरगी द्यायची नाही तरी तेच हॅलो तो हा रिशीवर आहे ना सागर येऊ राहिलं. तुमच्या रिशीवर ना या पुरीपेक्षा आहे ना असं भारी पाखरू देतो ना तुझ्यासाठी निघा तो आता का हा. दांडा उचलू इथून नंतर कॉल करतो गाडीचे या बाय लय संकट तुझ्या तर- काय म्हटलं तू? अरे नुसतं म्हण ए, काय म्हटलं अरे, तू? हा? काय म्हटलं माझ्या सगळं बोल. काय म्हटलं सारखीला गायब करतो 2 मिनिटं ऐक सरपंच मी डोक्यात घाले ना निघ इकडे अरे, इकडे निघ पहिली नुसतं म्हणलं तो ए, शर्ट फाटल तिच्या सारखीला काहीच बोल ऐक. सागर इकडे सागर इकडे तिला काय सागर ए, मला बाबूराव, मी काय म्हणतो हे तुला बी मारी उठायचं नाही, इथून. मी- उठायचं इथून. तो तिच्या दाटा सारखीला गायब करतो असं बरं म्हणलं दांडा तिला टाक नाही वहिनी ते गंगवाई टाक टाक परत जर माझ्या इथं कोणतं स्थळ घेऊन आले ना तुमच्या तिघांना ए, बायका तो बघा काय? पण माझ्यात काय कमी सांगा ना तुम्ही माझ्यात काय कमी मी कामाला मला 50,000 रुपये पोरगी पगार आहे द्यायची मला नाही 50 का तुला लाख रुपये पगार असला तरी मला पोरगी द्यायची नाही निघ इथून. अरे पण तू काय दोष सांग ना त्याच्यात काय दोष आहे त्याच्यात आता परत जर आले ना मग मी नाही सांगितलं ना खरू घालायची आहे का ए, ए, तुम्ही माझी खरू घालायची आहे का ए, टेकोच घे. सरपंच टेको, काय टेको. म्हणणार, ऐका तू तुम्ही. आले तोच काय तुलाच बाची झाली 50,000 बोलून टाका ना हे बाय आहे ना काय आहे ते आहे ना लग्न झाल्याबरोबर म्हणजे लाख रुपये द्यायला तयार आहे फिक्स डिपॉझिट का तुम्ही पागल बिगल समजले काय पोरगी काय पैशावर विकेले काय मी निघ अरे, इथून. अहो, खर्च करतो आम्ही नाही लाख रुपये मला कशीच नकोय तुम्ही 10 लाख खर्च केला तरी मला पोरगी अरे खर्च द्यायची नाही गंगूबाई लाख रुपये देतो लाख तुम्ही जर आता इथून नाही गेले तिघ जण 1 लाख तर रुपये तुमच्या बायकांना नवरे बघाल मी डायरेक्ट तुम्हाला शपथ सांगते माझ्या पोरीला काय नवरा घाण बघायचं काम बोलून करायचं राहिले आम्हाला नाही. आमच्या बायकाला नवरे आहे ना हाय ना मग निघा घरी त्यांना सांभाळा वा घरी तो बायकोला आहे का रे एक दांडा आणील डोक्यामध्ये अरे, पंच मारला तो, भागवा, भागवा. ए, त्या गंगू बायको घेऊन जायला बोला परत एकदा. हा, हा, हा. एक मिनिट, घे तू, घे. एक मिनिट. तू घे हातावर हा. तुमच्या तिघांच्या बायकांना नवरे बघा माझ्या पोरीला नवरा बघायला जर निघाले तर काय गंगूबाई घाण बोलू राहिली हो तू घाण बोल रहे ना माझ्या काय पोरी काय काय म्हणले रे ए मी काय म्हणतो, हा. आम्हाला आमच्या बायकाला नवरे आहे ना हाय ना मग हा. निघावा त्यांना सांभाळा घरी जाऊन ए मी काय म्हणतो तो बायकोला आहे ना नवरा मग मा बायको काय बिगर नवरीची का मी कोण आहे तिचा नाही नसलं तर मग गंगूबाई देईल करून मी काय म्हणतो तुम्हाला मी कशासाठी आणलंय तुम्ही इथं काय करू राहिले मला ए काय तुम्ही जाता का आता तुझ्या देखत आम्ही लाख रुपये तू जरी खरं सांगायचं म्हणजे लाख रुपये जरी तू आम्हाला कबूल केले ना आम्ही ते लाखची लाख देऊ राहिलो ना तरी बाई तयार होईल ना राव सागरे, म्हणजे तुझ्या चल. निघा. म्हणजे तुझ्या लक्षात येईल का किती मार्केट टाईट आहे निघ पहिले मार्केट बरं का ए, ए, 2 नाही. मिनिटं थांबा थांबा तुमच्या पुरीला ना माझ्यासारखा पोरगा भेटणार नाही विचारू मला नका. तुझ्यासारखा पोरगा नको बी ती माय का पाहून हसत होती, विचारा हा तिला मग मी तेच पसंत आहे, सांगते. पसंत आहे, हा, मी तिला बघ, पसंत निघ आहे, हा. निघ लवकर, निघ पसंत लवकर, आहे, तिला लगेच. पसंत चल, आहे, हा. एवढं सांगत असते मी आता हा. तू निघाला ए, बाई लोक गंमत पाहू राहिले जा ना करत आता तुझा तो सरपंच आहे तू गावचा यायला, लोकांची अरे वाट काय करू करायला राहिले नको, मागं सागर द्या. काय किती अपमान करू राहिली अहो, ती पोर माझ्याकडे पाहून हसत होती ती बाई ना तिला जाय घरात जाय घरात बरं, जाय चला घरात आता. मरू द्या जाऊ दे दे, जाऊ मरू दे, दुसरीकडे काय मरू द्या तुम्हाला यायला काय लय वाईट वाटू राहिलं सर पण चला मरू दे चला